आपले सहर्ष स्वागत आहे। मी सुष्मिता बेचरगे। आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। उत्तर प्रदेश येथील हदसर या घटनेचे तीव्र प्रतिसाद आज बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात घडले आहे। तर आनंद सुतार यांनी तहसीलदारास निवेदन केले। पाहूया त्यांच्या काय मागण्या। उत्तर प्रदेश या ठिकाणी हसरत या गावी एक मनीषा वाल्मिकी या दलित तरुणीची त्या ठिकाणी 4 नराधमांनी बलात्कार करून तिची जीभ कापून तिची निर्गुण हत्या करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ आम्ही ठिकाणी आंदोलन करत आहोत। या ठिकाणची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या 15 ते 16 दिवसापूर्वी त्या मनीषा वाल्मिकी या मुलीवर बलात्कार झाला आणि बलात्कार झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांना आईवडिलांना न कळवता तिला डायरेक्टच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या नातेवाईकांना न कळवता तिच्या आईवडिलांना न कळवता डायरेक्ट तिचा योगी सरकारच्या पोलिसांनी डायरेक्ट तिचा एक सुमशान ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी तिचा रात्रीच्या 2:30 वाजता एक चोर चपाट्याने असा होईल असं त्या ठिकाणी त्या मुलीचा अंत्यविधी पार पडला। योगी सरकारला ठिकाणी आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी तुम्ही सांगता की उत्तर प्रदेशमध्ये रामराज्य आहे, तर हे रामराज्य कसं आहे? या उत्तर प्रदेशामध्ये एवढे गुन्हेगार एवढे अत्याचार होत असून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ठिकाणी राहिलेलं नाही। म्हणून माझा मोदी सरकारला आणि योगी सरकारला या ठिकाणी मला सांगायचे की जर तुम्ही या ठिकाणी राज्यातील आणि देशाच्या जनतेचं जर संरक्षण करू शकत नसताल तर तुम्ही राजीनामे द्या आणि सरकार खाली या आणि सरकार दुसऱ्याला चालवून द्या, कारण की तुम्ही सरकार चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत। जर या देशामध्ये विरोधी पक्षाचे सर्वात मोठे नेते राहुल गांधी या ठिकाणी त्या मुलीच्या पीडित मुलीच्या घरी या ठिकाणी भेट देण्यासाठी जात असताना त्यांना यमुना नगर या ठिकाणी हायवेवर त्यांना रोखून त्यांना धक्काबुक्की करून त्यांना मारहाण करण्यात आली। जर या देशामध्ये जर हुकुमशाही येणार असेल तर या ठिकाणी मी या मोदी सरकारला आणि योगी सरकारला अशा ठिकाणी खडसावून सांगू शकतो की जर या देशामध्ये जर तुम्ही हुकुमशाही आणत असाल तर आम्ही देखील या ठिकाणी नक्षलवादी व्हायला तयार आहोत। दिल्ली येथील निर्भया असो किंवा हैदराबाद येथील प्रियंका रेड्डी असो किंवा मग आता हदसर येथील ही 19 वर्षाची बालिका असो, दिवसामागे दिवस जातात मात्र प्रत्येक दिवशी हीच बातमी येते कोणातरी चिमुकलीची अस्मिता लुटले गेलेली आहे। मग असं कवर होणार? आता हे कुठं थांबणार? यासाठी आपला काय पाऊल असेल? कॅमेरामॅन श्याम जाधव सोबत मी रिती जोशी, गेवराई। या ठिकाणी सर्व दलित समाजाची नव्हे तर संपूर्ण भारतामधील ज्या महिला वर्ग आहे त्यांच्या ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे की ज्या ठिकाणी हैदराबादमध्ये जो बलात्कार झाला त्या आरोपींची जर त्या ठिकाणचे पोलीस जर एन्काउंटर करत असतील तर आमच्या ठिकाणी ही मागणी आहे की याचा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकमध्ये न चालवता योगी सरकारने या आरोपीचं एन्काउंटर करून त्यांना देखील या ठिकाणी हिमसदनी पाठवलं पाहिजे आणि या ठिकाणी कडक कायदा करून जर सरकार जर अशा आरोपींना जर पाठीशी घालत असेल तर या ठिकाणी अशा बलात्कारांना ठिकाणी प्रोत्साहन भेटत जाईल। त्यामुळे सरकारला आणि इथल्या सर्व सामाजिक व्यवस्थेला माझं विनंती आहे की अशा कुठल्याही घटनेला पाठीमागं न घालता याचा वाचा फोडून संबंधित आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना ठिकाणी बंदिस्त केलं पाहिजे। उत्तर प्रदेश येथील हसरत या गावी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर योगी सरकार आणि मोदी सरकारनं आमचं एवढेच सांगणं आहे की या दलित समाजावर जे दिवसेंदिवस अन्याय अत्याचार चालले आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे। तुम्ही जर हुकुमशाही करत असाल तर ही हुकुमशाही आम्ही खपून घेणार नाहीत आणि सर्व दलित समाजावर जर तुम्ही हुकुमशाही करीत असाल तर आम्ही या ठिकाणी हे खपून घेणार नाहीत। आम्ही या ठिकाणी या सरकारचा विरोध करण्यासाठी आम्ही शस्त्र बाळगून याचा विरोध करू आणि